तरी एक माणूस तरी किती कोंबे घेता? एक माणूस घेता 5-50 घेतो. 5 कोंबे असे घेता? 5 नाही 50 घेते. एवढे? 50. पण ते प्रत्येकाकडे तेवढे खपायला पाहिजे. हो, पण जत्रेक कापतात तरी किती कोंबे कापले जातात तरी? तरी मग 10-20,000 कापतात. एवढे? हां. 10-20,000 कोंबे? हां, त्याच्यापेक्षा जास्त पण कापतात. एवढे? हाय, मी सर्वेश पेडणेकर. आता मी मालवणला बंटीच्या घरी. इथून मी चाललो आहे सिंधुदुर्गामधील एक प्रसिद्ध जत्रा म्हणजे श्रीदेव घोडेमुखाची जत्रा. तर ही जत्रा वेंगुर्ला तालुक्यातील मारतोंड या गावामध्ये असते. तर या जत्रेला कोंबड्यांची जत्रा असे सुद्धा म्हटले जाते. या जत्रेची खासियत म्हणजे हजारो कोंबड्यांचा बळी या जत्रेमध्ये दिला जातो. तो चाळ्यासाठी दिला जातो आणि हा बळी दिल्यावर जे रक्त असते दुसऱ्या दिवशी ते रक्त गायब होते. ते का होतं ते माहीत नाही, पण ते आता आपण जाऊन ती जत्रा आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया. चला तर मग आता आपण जाऊया वेंगुर्ल्याला. मालवणवरून मी निघतोय. मालवणवरून आम्ही जाणार चिपी मार्गे पुढे वेंगुर्ल्याला. तर आता आपण पोचलेलो मालवण आणि वेंगुर्ल्याला जोडणारा म्हणजे कर्ली नदी आहे. कर्ली नदीवर असणारा हा पूल बघू शकता तुम्ही. हा पलीकडे वेंगुर्ला इकडे आणि इकडे मालवण बॅक साईडला. आता आपण आलो आहोत परुळे बाजारामध्ये. इथे परुळे बाजारपेठ आणि या साईडला रस्ता गेला निवती बघूयाला. आता आपल्याला जायचं पुढे पाटामध्ये. मी जत्रेला जाताना थांबलो. काका ही कुठली जागा? तडवडा. पहिनं जत्रा ते 6 किलोमीटर आला. अरे कोंबे कशा प्रकारे असतं ते? प्राइस काय यांची? किती रुपये असं? 700, 600, 800. यो कोंबो. आणि या छोटी 500 रुपये. एक गावठी असल्यामुळे महाग. रेनी एक कोंबे एक ठेवलेले आहेत 500 रुपये कोंबा बघा. नको रे 500 नको 800 रुपये. 800 रुपये छोटं वालो. हा 500 800 रुपये असे गावठी तुम्ही पाहताच त्याच्यामुळे. ओके, आपलं काय नाव? हो तर आहे ना. आता आम्ही जत्रेक जातो. तर एक माणूस तरी किती कोंबे घेता? एक माणूस घेता 5-50 घेतो. 5 कोंबे असे घेता? 5 नाही 50 घेते. एवढे? पण ते प्रत्येकाकडे तेवढे खपायला पाहिजे. हो, पण जत्रेक कापतात तरी किती कोंबे कापले जातात तरी? तरी मग 10-20,000 कापतात. एवढे? 10-20,000 कोंबे? हां, त्याच्यापेक्षा जास्त पण कापतात. एवढे? बापरे. तरी जत्रेला बघू शकतो 10-20,000 तरी कोंबे कापल्या जाते. काकाने आपल्याला सांगितल्याने. पुढे जत्रेत जाऊन आता आपण बघूया. तर आता आम्ही मारतोंडच्या जवळ पाऊस पडतोय. बऱ्यापैकी पाऊस पडला. रस्ता झालेला आहे. आता मी 5 मिनिटांना मंदिराच्या पायथ्याशी पोहोचतो. तर आम्ही या जत्रेत पोहोचलो आणि इथलं बघू शकता मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यावरती सर्व स्टॉल आहे. तिकडे बघू शकता. मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या जत्रेमधील हे सर्व स्टॉल तुम्ही बघू शकता. ही वया पार्किंगला टाकते. जत्रेत आम्ही पोचलो. या साईडला मंदिर आणि इकडे आपल्या मित्राला चायनीजचा दुकान आहे. दत्तप्रसाद हे बघू शकता. सर तुमचं आहेच घर ना याच गावात? तर घोडेमुख चायनीज सेंटर यांचं असं आहे. आणि दुकानं वाचा तुमचं? दुकानं वा डेली असा कळता ते जत्रेकच करतात ते. ओके ओके. तर जत्रेसाठी यांचा स्टॉल असता बघू शकता. तिथून आपण पुढे मंदिरात जाऊया दर्शन घेऊया. तर समोर आता आपण मंदिराचं प्रवेशद्वार बघू शकता. श्रीदेव घोडेमुख. तर प्रवेशद्वारापासून 800 मीटर वरती डोंगर चढून जावं लागतं. ज्यांना डोंगर चढून जाता येत नाही वरती ते इथून खालूनच पाया पडतात बघू शकता तुम्ही. तर आता आपण 700 ते 800 मीटर डोंगर चढून वरती जायचा प्रवास चालू करू. हे बघू शकता एकदम स्ट्रेट असा चढाव आहे वरती जाण्यासाठी. बघू शकता कशा प्रकारे लोक चढत आहेत. एक 500 मीटर चढून वरती आल्यावरती पायऱ्या लागतात. मग त्या पायऱ्यांवरती चढून जाणार. इथे घळणच आहे पूर्ण मातीची आणि वरती या पायऱ्या चालू होतात. तर या पायऱ्या चढून गेल्यावरतीच वरती श्रीदेव घोडेमुखाचं मंदिर आहे. या पायऱ्यांवरतीच जे चाळ्याला कोंबे दिले जातात ते दिले जातात. तर आता दुपारचे वाजले 3. तर इथे 3:30 पर्यंत देव येतात. तर आता देव यायची वेळ झालेली आहे. थोड्या वेळात देव येतील. लोक सर्व दर्शन घेतात. गर्दी बघू शकता किती आहे.
संध्याकाळी 4 वाजल्यावर देव मंदिराजवळ आलेले आहेत. ते बघूया आपण. देव मंदिरावरती एक फेरी झाल्यानंतर तिथे आहेत तर लोक दर्शनासाठी थांबलेले आहेत. सर्व बघू शकता गर्दी किती झालेली आहे. आणि आता संध्याकाळची 4:30 वाजता लोकांची गर्दी व किती संपूर्ण पायऱ्यांवरती आणि मंदिराच्या परिसरामध्ये गर्दी झालेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला सुद्धा डोंगरावर बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे ती. हजारो लोक मंदिराच्या परिसरामध्ये आलेले आहेत. मंदिराच्या मागे आणि सर्व परिसरामध्ये बघू शकता सर्व लोकांनी जे आपले कोंबडे आहेत ते घेऊन आलेले आहेत. कोंबड्याची जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध आहे. तर आज अंदाजे किती कोंबडे अंदाजे आता जवळजवळ नाही म्हटलं तर 30 ते 35 हजार कोंबडे कापले जातात. याचं एक वैशिष्ट्य आहे की आता हे कोंबडे कापून झाल्याच्या नंतर देव खाली जाणार. शेवटच्या क्षणाला जी आमची मेन राजदंड तरंगकाठी बेळ्याची तरंगकाठी आहे ती शेवट इथे थांबणार. ती कशाला थांबते की वर्षानुवर्षी जे आम्हाला तिथे काम करायचं आहे गावासाठी देवीकडे, इथून तो चाळा घेतला जातो आणि वर्षभर ते काम त्या ठिकाणी चाळा देवी आणि मेळा त्याची परिवार देवता असं ते काम होतं. आणि जरी तुम्ही समजा उद्या इथे सकाळी आलात तरी तुम्हाला एक रक्ताचं थेंब दिसणार नाही. ही महत्त्वाची ख्याती आहे. कारण जे काही विशिष्ट असे काळेगत असतात ते काही ठेवत नाही. तुमचं नाव कसं? सुधाकर परशुराम. घोडा नैवेद्य दिल्याच्या नंतर गावच्या वतीने एक संपूर्ण सीमेसाठी एक कोंबा दिला जातो. आणि इतर हे कोंबे आहेत ते आपल्या मुलींचे म्हणा, घरचे म्हणा, भाविकांचे कोंबे दिले जातात. परंतु हा एकंदरीत कार्यक्रम पिढ्यानपिढ्या चांगला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये केला जातो. त्या बाजूला देवस्थान आहे त्या अंतर्गत. त्या ठिकाणी जर समजा एखाद्याच्या अंगाला विकार आला असेल, कानाचं असेल, डोळ्याचं असेल तर एक बाबा आम्ही त्या ठिकाणी तुझ्या ह्या दिवशी त्याची प्रतिकृती, कान असेल तर कान, हात असेल तर हात, असा हा नवसाला पावणारा आहे देव. आणि कसल्याही प्रकारचा गोंधळ नाही, चांगल्या प्रकारे एकोप्याने एका विचाराने सर्व मंडळी आम्ही कार्यक्रम साजरा करतो. गेल्या फेब्रुवारीमध्ये सुद्धा श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये एक बारस उत्सव म्हणून मोठा कार्यक्रम झाला. जवळजवळ 2.5-3 लाख पब्लिक होतं. पण कसल्याही प्रकारचं गोंधळ न जाता त्या ठिकाणी जवळजवळ आमचे 25 ते 30 गावातील शिमदडे सुद्धा आले होते. त्यांची पण आम्ही चांगल्या प्रकारची व्यवस्था वगैरे केली. सगळ्यांच्या सहकार्याने, पेंडूर आणि मातोड या सर्वांच्या सहकार्याने तो सुद्धा कार्यक्रम झाला. तसाच आता हा कार्यक्रम चांगला शांततेत होतो. कसलीही गडबड नाही, गोंधळ नाही. आणि हा नवसाला पावणारा देव असल्यामुळे, देवाची फार ख्याती असल्यामुळे लोक शांततेप्रमाणे तो कार्यक्रम संध्याकाळचे 5 वाजत आले. सर्व लोक आपले आपले कोंबडे घेऊन खाली लाईनीमध्ये उभे आहेत. बघू शकता सर्व कोणी 50, कोणी 20, 10, 5, 1 असे कोंबडे आणलेले आहेत. आणि भरपूरच गर्दी झालेली आहे मंदिर परिसरामध्ये. आणि गर्दी आता वाढतच चाललेली आहे. पण 30-40 हजार कोंबडे कापले जातात. भाविक इथे बरेचसे उपस्थितीत आहेत. कर्नाटक, गोवा, बेळगाव, मुंबई, लांब लांबचे भाविक इथे देव नवसाला पावतो. इथे भावी आमदार महेश सावंत पण उपस्थित आहेत.
त्यांना शुभेच्छा. देववरती आल्यानंतर गर्दी भरपूरच वाढलेली आहे. तर इथे अशी प्रथा आहे की देवाला नारळ दिल्यानंतर लोक कोंबड्यांसोबत जो नारळ आणलेला असतो तो नारळ फोडतो आणि त्याच्यानंतर तळाला कोंबा दिला जातो. तर लोक प्रतीक्षित आहेत देवाला नारळ देण्याच्या. देवासमोर नारळ फोडण्यात आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि या साईडला आता सर्व लोकांनी नारळ फोडायला सुरुवात केलेली आहे, बघू शकता. नारळ फोडल्यानंतरच जायला कोंबे देण्यात येतील. बटन मारत पहिले हो करतो तू ते टाकू शकतो रे ते. ते काय चाललं खाली का तर आता नारळ फोडून झालेले आहेत आणि सर्व कोंबे चालायला द्यायला सुरुवात झाली. बघू शकता हजारो भाविक आपले आपले कोंबे घेऊन आलेले आहेत. 50, 10, 5, 4 असे कोंबे आणलेले आहेत. तर आता कोंबे कटिंगला सुरुवात झालेली आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये.
कोंबे तरी कापले वीस 25 हजार तरी कोंबे असते प्रत्येकाने 10, 15, 20, 25, 50 कोंबे आणले बघा अशा प्रकारचं तर बघू शकता गेल्या पाऊण तास तरी कोंबे कटिंग चालू आहे आणि हजारो कोंबड्यांची इथे कापले जात आहेत. ते सर्व बघून एकदम वेगळंच वाटतं वातावरण इथलं. इकडे सुद्धा 20-25 बघू शकता लोकांची खूपच गर्दी झालेली आहे. संध्याकाळचे 5 वाजले. मित्र हर्षद चव्हाण कुडाळवरनं खास सुट्टी काढून आलेले आहेत. समीर आणि हे स्पेशल नाही मजाच तुझी. हे सर्व मंदिरातील मानकरी आहेत बघू शकता तुम्ही. मार्तंड मंदिरातील आणि हे देव आहेत बघू शकता. सर्व मंदिराचे मानकरी आहेत आणि या साईडला मंदिर श्रीदेव घोडेमुख. भूपेश जेव्हा तो कोणाकडे भूपेश हे तुझ्याकडे आलो चॅटाकडे तुझ्याकडे जरी काही कोणी तोच मुसलमानी भाषेत जरी काही करणी बाधा जरी केली असेल केलं तर वर्षाच्या आत पुढच्या वर्षी आपलं आहे जत्रे जे उत्सव नारळ मान देते पाहून करून त्यांच्याकडे जरी काही अडचण असली त्याला वाहतूक करू शारीरिक आजार ज्या मुलाकडे जो काही शारीरिक आजार बाजूक कर आणि ज्या ठिकाणी असं त्या ठिकाणी त्यांना आपल्या सुखात
तर ही जत्रा अशा प्रकारे आहे. इथे आता ही वारी काढली जातली आणि हे जे खांब आहेत ना तोपर्यंत खाली जात नाही. जोपर्यंत इथे इतक्या पब्लिक दिसतं आजूबाजूना ते सगळे जोपर्यंत खाली जात नाही म्हणजे डोंगर उतरून गेट क्रॉस करून खाली जात नाही तोपर्यंत हे देव जे खांब दिसतं तुमका ते खाली जाणार नाही. सगळेजण खाली जातले तेव्हाच ते देव जातले आणि दुसऱ्या दिवशी नंतर मग इकडे वरती येतात. आणि मेन म्हणजे काय इथे आता जेवढे कोंबडे वगैरे कापलेले आहेत ना त्यांचं रक्त पडलं तर तुमका जर उद्या बघू गेला आपण हय तर तुमका ता दिसत नाही. ही एक खासियत आहे आणि ती माका ते जसं बोललेले त्याच प्रकारे मी तुमका सांगलंय. जे अहिले ग्रामस्थ हे स्वतःच सांग. आता इथे कोणच सांगणार नाही शेवटपर्यंत. हा डायरेक्ट उद्या जे पूजा वगैरे करायची असते ना त्यावेळी ते ग्रामस्थ येतात स्वतः आणि मग चालू होतं. संध्याकाळचे 6 वाजत आले आणि मंदिर परिसर संपूर्ण खाली करण्यात येईल आणि त्याच्यानंतर लोक गेल्यानंतर देव इथून खाली जातील. हे सर्व देव आहेत ते आणि उद्या सकाळी नंतर लोक येतील तर हे सर्व इकडे रक्त आहे ते उद्या गायब होईल. हे बघा इकडे सर्व आहे ते. तर आता इथे कोणच राहणार नाही रात्री पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये. सर्व लोक आता मंदिर खाली करत आहेत. देव निघाले परत खाली जाण्यासाठी. गायब असेल रक्त नसेल उद्या त्या सर्वांना रिटर्न पाठवतो. सर्वजण चालतंय रिटर्न. अशा प्रकारे ही जत्रा आता संपली असं घोषित करत आहेत. बघा तर हे देव खाली आल्यानंतर जत्रा संपल्या. उद्या सर्व लोक आता मंदिरात जाऊ शकतात. आता कोणीही जाणार नाही. बघू शकता लोकांची गर्दी किती झालेली आहे. आता जत्रा संपलेली सर्वजण चालले आणि आपण सुद्धा जत्रेतून निघूयात आता. स्टॉल आणि आज रात्रीची जत्रा संपेल. 2 दिवसाची जत्रा असते काल आणि आज. स्टॉल आहे बघा. तर आता संध्याकाळचे वाजले आहेत 6 आणि श्रीदेव घोडेमुख मारतांड येथील ही जत्रा संपलेली आहे. सर्व लोक आपल्या घरी चालले. तरी ही जत्रा अशा प्रकारे संपते की देव जेव्हा खाली येतात तेव्हा मंदिराच्या जवळ कोणीही राहत नाही आणि दुसऱ्या दिवशी जातात तर तिथे जे कोंबडे कापल्यावर जे रक्त असतं ते गायब होतं असं म्हटलं जातं. तर जत्रेचा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू.